जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाण्यात वृक्षारोपण कार्यक्रम करूनच दाखवू प्रदूषणमुक्त ठाणे या विशेष कार्यक्रमाचेही आयोजन। येत्या 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे पोखरण रस्ता क्रमांक 1 आणि नागलाबंदर चौपाटी अशा 2 ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे। महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे हे या वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे। पोखरण रस्ता क्रमांक 1 येथे रस्त्याच्या दुतर्फा पारंपरिक पद्धतीने वृक्षारोपण करण्यात येणार आहे। त्यात बकोळीची 1000 झाडे लावली जाणार आहेत, तर नागलाबंदर चौपाटी येथे मियावाकी पद्धतीने 500 झाडे लावली जाणार आहेत। त्यात पळस, बेल, नीम, कांचन, सीता, अशोक, जांभूळ आदी देशी वृक्षांचा समावेश आहे। करूनच दाखवू विशेष कार्यक्रम। त्याचबरोबर पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि श्रीकला संस्कार न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने 5 जून रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सायंकाळी 5 वाजता करूनच दाखवू प्रदूषणमुक्त ठाणे या विशेष कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे। नृत्य, नाट्य, स्टँडअप कॉमेडी, कविता, पर्यावरण नगरी यांच्यासह पर्यावरण मित्र पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे। या कार्यक्रमात पर्यावरणाच्या निमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धाही होणार आहे। हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला असून जास्तीत जास्त नागरिकांनी त्यात सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। नाले सफाईची बहुतांश कामे पूर्ण। महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी केली पाहणी। आपत्कालीन कक्ष कार्यान्वित। आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक 8657887101। ठाणे महापालिका क्षेत्रातील बहुतांश मोठे आणि छोटे नाले, गटारे यांची सफाई पूर्ण होत आली आहे। दररोज वाहून येणारा तरंगता कचरा काढण्याचे काम दैनंदिन स्वरूपात केले जात आहे, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे। अंतिम टप्प्यात असलेल्या नालेसफाईच्या कामांची पाहणी राव यांनी सोमवारी सकाळी केली। गेले सुमारे महिनाभर नालेसफाई सुरू आहे। सर्व प्रभागात विविध एजन्सीच्या माध्यमातून नालेसफाई करण्यात आली आहे। त्यावर घनकचरा विभाग आणि वरिष्ठ अधिकारी यांची देखरेखही होती। मी स्वतः वेगवेगळ्या भागातील नाल्यांची कामांची पाहणी केलेली आहे। काही ठिकाणी जिथे नाल्यांची तोंडे बंद होतात तिथे जाळ्या लावून ठराविक काळाने तरंगता कचरा काढण्यात येत आहे। त्यामुळे पाण्याचा प्रवाह विना अडथळा सुरू राहील, असेही आयुक्त राव यांनी सांगितले। नाल्याच्या पाहणी दरम्यान काही ठिकाणी गटारांचे रुंदीकरण, नाल्याचे बळकटीकरण
अल्प आणि दीर्घ मुदतीची कामे हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता त्या दृष्टीने अल्प मुदती आणि दीर्घ मुदतीत करायच्या उपाययोजना यांचे नियोजन सुरू आहे. अल्प मुदतीतील कामांचे नियोजन पावसाळ्याच्या काळात करण्यात येईल. पावसाळा संपल्यानंतर त्यावर कार्यवाही केली जाईल, असे आयुक्तराव यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर दीर्घकालीन उपायांसाठी आता पूर्ण महापालिका क्षेत्राचा कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. नागरीकरणाचा वेग, वाहतुकीची व्यवस्था आणि विकासकामे यांच्यामुळे लोकसंख्येची घनताही वाढते आहे. त्यामुळे जुने नाले, नैसर्गिक नाले आता अरुंद होत आहेत. त्यांचा नव्याने अभ्यास करून जिथे जिथे त्यात अडथळे दूर करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची गरज आहे तिथे तो करून दीर्घकालीन उपाय केले जातील, त्याचेही नियोजन सुरू केले आहे. उदाहरणार्थ, जुन्या ठाण्यातील जांभळी नाका येथील पेढ्या मारुती मंदिराचा परिसर हा सखल भाग आहे. तिथे बशीसारखा आकार झाला आहे. सगळे रस्ते तिथे एकत्र येतात. पावसाचे पाणी सगळीकडून इथे येते. गटाराचे चेंबर्स अरुंद आहेत. खाडीकडे पाणी वाहून नेणारा आउटलेटही अरुंद झाला आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या परिस्थितीवर उपाय करण्यासाठी एकात्मिक योजना तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी IIT, आपले सल्लागार, वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी या सगळ्यांची चर्चा करून दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येतील, असेही आयुक्तराव यांनी सांगितले. मान्सून तयारीच्या अनुषंगाने ठाणे सिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपले जे नाले आहेत, नैसर्गिक नाले, त्याची साफसफाईचं काम आपण हाती घेतलं आहे. साधारणतः मागील 1 महिन्याभरापासून आपण या कामात पूर्ण एजन्सी इन्व्हॉल्व केली आहे. 9चे 9 प्रभाग समितीमध्ये आपण वेगवेगळी एजन्सी डिप्लॉय करून त्यांच्या मदतीतून नाल्यांची साफसफाई आपण करतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सतत त्याच्यावर मार्गदर्शन आणि संनियंत्रण आहे. माझंसुद्धा 4था-5वा व्हिजिट आहे प्रत्येक लोकेशनवर. साधारणतः सर्व प्रमुख जे आपले नाले आहेत त्याची सफाईचं काम कंप्लीट झालेलं आहे. अजून बरेचसा फ्लोटिंग मटेरियल आपला दिसते, जे दर दिवस फ्लोट होऊन येणारा मटेरियल आहे, त्यालासुद्धा आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो. अनेक लोकेशनवर आपण एक टेम्पररी मेजर म्हणून जाळी बसवला आहे, जेणेकरून येणारा जे कचरा आता नव्याने क्लीन केल्यानंतर येणारा जे कचरा आहे, फ्लोटिंग मटेरियल आहे, तो आपण कॅप्चर करू, तो अरेस्ट करू आणि त्याला बाहेर काढत बसू. काही लोकेशनवर मीडियम टर्म आणि लाँग टर्म सोल्युशनची आवश्यकता आहे. मीडियम टर्म सोल्युशन जिथे जिथे आपल्याला घ्यायचं आहे तो काम आता आपण मान्सूनच्या दरम्यान त्याची प्लॅनिंग करणार आणि त्याच्यानंतर मान्सून समाप्त झाल्यानंतर लगेच त्याची कारवाई आपण सुरू करणार. त्याचा एक डिटेल मास्टर प्लॅन पूर्ण सिटीचा आपण तयार करण्याची प्रक्रिया सुरू केलेला आहे. लाँग टर्म प्लॅनसुद्धा सिटीजमध्ये खूप आवश्यक आहे. जेवढा मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे जनसंख्याचं घनत्व वाढतो, वाहतूकची सोयीसुविधा वाढते, विकास काम वाढत आहेत, त्याच स्पीडने साधारणतः नैसर्गिक नदी नाले जे आपले आहेत, आपले जे स्ट्रीम्स आहेत ते अरुंद होत आहे आणि लाँग टर्म मेजर म्हणून त्यांचा कंप्लीट एक ब्लूप्रिंट तयार करून आणि त्यामध्ये जिथे जिथे इंटरव्हेन्शनची आवश्यकता आहे क्रिटिकल पॉईंट्सवर ते आयडेंटिफाय करून त्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे आणि ती प्लॅनिंगसुद्धा आपण आता या मान्सूनमध्ये सुरू केला आहे. उदाहरण द्यायचं असेल तर पेढ्या मारुती हा जे परिसर आहे तो सखल भाग आहे आणि तिथे एक सारखी परिस्थिती तयार झालेली आहे, बशीसारखी. 4-5 रस्ते येऊन तिथे एकाच लोकेशनवर भेटतात. तिथे जे चेंबर्स आहेत ते अरुंद आहेत आणि चेंबरतून जे बाहेर पडणारा पाणी आहे खाडीकडे जाणारा, तो सुद्धा आपल्याला तो आउटलेट परत अरुंद झालेला आहे तिथे अनियोजित विकासामुळे. आता या कंप्लीट गोष्टीचा विचार करून आणि त्याच्यासाठी तिथे आपल्याला एक इंटिग्रेटेड प्लॅन आवश्यक आहे, ज्यामध्ये IIT मुंबईची मदत घेऊन, आपल्याकडची जे इंजिनियर मंडळी आहे, आपले कन्सल्टंट्स आहेत त्यांची मदत घेऊन आणि तसेच स्थानिक जे नागरिक आहेत, व्यापारी आहेत, संबंधित जनप्रतिनिधी आहेत, त्यांचा ओपिनियन घेऊन आपण लाँग टर्म प्लॅनसुद्धा करणार आहेत. थोडक्यात या मान्सून मध्ये आपण ठाणे महानगरपालिकेने जी काही तयारी केलेली आहे त्याच्या आधारावर आपल्याला असं वाटते की आपण मान्सूनला तोंड देण्यासाठी तयार आहोत. साधारणतः पुढील 4 महिन्यामध्ये 48 दिवस आपल्याकडे हाय टाईडचे दिवस असणार आहेत. प्रत्येक महिन्यामध्ये 12 दिवसचा हाय टाईडचा दिवस असणार आहे. IMDच्या प्रेडिक्शनप्रमाणे यावर्षी 6 ते 10% अतिरिक्त पाऊस पडणार आहे, मान्सूनचा जोर राहणार आहे. तो निश्चितरित्या आपल्यासाठी एक चॅलेंज आहे, परंतु मला विश्वास आहे की आपली यंत्रणा या अतिरिक्त मान्सूनला सुद्धा त्या चॅलेंजच्या समोर जाण्यासाठी तयार आहे आणि आपण कम्प्लिटली सज्ज आहोत, सतर्क आहोत. 1 जूनपासून आपल्या 24/7चा कंट्रोल रूमसुद्धा आपण सुरू केलेला आहे.
यामध्ये पोलीस डिपार्टमेंट, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी, डिझास्टर मॅनेजमेंटचे अधिकारी कर्मचारी आणि विद्युत मंडळचे अधिकारी कर्मचारी आपण तिथे बसवला आहे. आणि कुठल्याही प्रकारची तक्रार, कुठल्याही प्रकारची जे आपल्या समोर संकट लहान मोठा आला तर त्याला आपण सम्मिलित पद्धतीने तोंड देऊ. पुनर्विकासमध्ये फसवणूक झालेल्या कुटुंबांना आमदार केळकर यांचा आधार. पुनर्विकासमध्ये फसवणूक झालेल्या कुटुंबांनी आज ठाण्यातील घंटाळी सहयोग मंदिर हॉल येथे आक्रोश बैठक घेतली. यावेळी त्यांनी आमदार संजय केळकर यांना निमंत्रित केले होते. यावेळी विद्याधर वैशंपायन व ॲडव्होकेट सुभाष काळे, माजी नगरसेवक सुनील जोशी उपस्थित होते. या बैठकीत फसवणूक झालेल्या सदस्यांनी आपली मते मांडली. आमची घोर फसवणूक जोशी एंटरप्राइजेसच्या विकासकांनी केली आहे. आमची घराची स्वप्ने त्यांनी धुळीस मिळवली आहेत. वर्षभर भाडे पण नाही. 2023ला आम्हाला भाडे दिले तेही आम्ही सतत तगादा लावल्यामुळे आम्हाला मिळाले. आमदार केळकर यांनी पाठबळ दिल्यामुळे आमच्या लढाईला मोठे बळ मिळाले असून आम्ही एकत्रित हा लढा आमदार केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली देणार असल्याचे या सदस्यांनी सांगितले. यावेळी या फसवणूक झालेल्या सदस्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चीड व आक्रोश दिसत होता. आमदार संजय केळकर यांनी फसवणूक झालेल्या कुटुंबासोबत शेवटपर्यंत उभे राहून न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या बैठकीत 16 सोसायट्यांचे जवळजवळ 200 सभासद उपस्थित होते. जोशी एंटरप्राइजेसच्या खळके आणि त्यांच्या भागीदारांनी शेकडो कुटुंबाची जाणून बुजून फसवणूक केली आहे. अनेकांनी आपली साठवलेली पुंजीमधून घरे घेतली होती, पण या फसवणुकीमुळे ही कुटुंबे आपल्या हक्काच्या घरांपासून वंचित आहेत. पुनर्विकासाच्या नावाखाली कुटुंबाची अशी फसवणूक करणाऱ्या विकासकांची जिथे जिथे कामे सुरू असतील त्यावर टाच आणली पाहिजे. हे मोकाट सुटले तर पुनर्विकासाच्या नावाखाली अजून सामान्य कुटुंबांना, या फसवणूक झालेल्या कुटुंबांना बरोबर घेऊन त्यांना मुदतीत न्याय मिळावा याकरिता मला जे जे म्हणून करावे लागेल ते मी करीन, असे केळकर यांनी सांगितले. ही रहिवाशांची पुनर्विकास इमारतीची खूप मोठी फसवणूक झालेली आहे, बेईमानी झालेली आहे. आणि त्याच्या संदर्भामध्ये यांचं जे काही दुखणं आहे किंवा त्यांचा जो काही व्यक्त करण्याचं आहे ते इतकं ज्याला म्हणता येईल की पिसून गेलेली आहेत इथले रहिवाशी. त्याच्यात अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. याच्या पुढच्या काळामध्ये या सगळ्यांना एकत्रितपणे न्याय मिळवण्याकरता आम्ही ठोस अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. विधिमंडळामध्ये आणि विधिमंडळाच्या बाहेर निरनिराळे ज्या ज्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी आम्ही एकत्रितपणे हा लढा जो आहे तो देत आहोत आणि तो निश्चितपणे त्याला यश मिळेल. कारण की यांचा कष्टाचा पैसा आहे, यांचा वेळेत त्यांना मिळालेला नाही आहे आणि त्याच्यामुळे ज्यांनी यांना नुकसान केलेलं आहे त्यांच्याकडनं आम्ही करून घेतलेले आहे. सर किती सोसायटी आहेत आणि कोण बिल्डर आहे? नाही, आज तर या ठिकाणी 10 सोसायट्यांचे नागरिक आले आहेत. खरं म्हणजे ठाणे शहरामध्ये तर अशा अनेक बिल्डर आहेत. 4,000 ते 5,000 लोक पिकलेले आहेत की ज्यांची फसवणूक झालेली आहे, आर्थिक फसवणूक झालेली आहे, चिटिंग झालेलं आहे, वेळेत त्यांना जागा दिलेल्या नाही आहेत. काहींनी ते पैसे जे आहेत ते सायफन करून दुसरीकडे टाकलेले आहेत. अशा अनेक आहेत, समोर येणारच आहे. परंतु ही जी फसवणूक आहे ती या नागरिकांना न्याय आणि ते देखील मुदतीत न्याय करायला तो मिळण्याकरता जे जे करायला लागेल ते आम्ही करायला. सर नागरिक जे आहेत मागील अनेक वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, कशी भूमिका असणार आहे आपली आता पुढे? नाही, भूमिका आमची चालूच आहे. पोलीस खात्यामध्ये रितसर आता तर MPID पण लावलेला आहे. त्याच्यामुळे यांनी पैसे जर त्या ठिकाणी कुठे सायफन केलेले असतील, कुठे दुसरीकडे टाहे केलेले असतील, ते यांची प्रॉपर्टी आहे, सगळ्यावर त्याची जबाबदारी येणार आहे. आणि त्याच्यामुळे पोलीस खात्याच्या माध्यमातून ह्यांना जे जे म्हणून म्हणजे जसं SREच्या बाबतीमध्ये वर्षानुवर्ष बिल्डर भाडे देत नाही स्लममधल्या आमच्या सगळ्या नागरिकांना, तर याही ठिकाणी यांना भाड्याची चेक मिळाली. तर ते मिळण्याच्या दृष्टीने देखील काही ॲक्शन प्लॅन जो आहे तो आम्ही तयार केला आहे. कोल्हापूर शहरातील एका भीषण अपघातात
चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शहरातील सायबर चौकात हा अपघात घडला. या अपघातात कारने चौघांना चिरडल्याची माहिती मिळाली आहे. या चालकासह 3 ठार झाले असून 5 जखमी झाले आहेत, तर 3 दुचाकी आणि 1 कारचं मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं. झालेल्या या अपघातामुळे चौकात वाहतुकीची मोठी कोंडी तयार झाली आहे. कसा घडला अपघात? शहरातील सायबर चौकात दुपारच्या सुमारास काही लोक दुचाकीवरून रस्ता ओलांडत होते. त्यावेळी वाहनांचा वेग कमी होता. प्रत्येक जण जागा मिळेल तशी वाहने पुढे नेत होते. इतक्यात एका भरधाव वेगाने आलेल्या कारने 2-3 दुचाकींना जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील लोक काही फूट फेकले गेले. जोराची धडक बसल्याने काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने यात एक चिमुरडी वाचल्याचे पाहायला मिळते. अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली, मात्र तिघांना मृत घोषित केलं आहे. राजारामपुरी पोलीस आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न करत होते. यावेळी बघ्याची मोठी गर्दी झाल्याने मोठा गोंधळ उडाला. वसंत चव्हाण वय 72 असं मृत्यू झालेल्या कार चालकाचे नाव आहे. त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. चव्हाण यांना काही आजार होता का याची चौकशी त्यांच्या कुटुंबियांकडून आता पोलीस करत आहेत. मयत कार चालक वसंत चव्हाण हे शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त प्रभारी कुलगुरू होते. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू VM चव्हाण यांचा देखील या अपघातात मृत्यू झाला. VM चव्हाण तब्येत बरी नसतानाही कार चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूरच्या अपघातात जखमी आणि मयत व्यक्तींना अपघातानंतर साधी रुग्णवाहिकाही मिळाली नाही. त्यामुळे मिळेल त्या गाडीत मृतदेह आणि जखमींना ठेवण्याची वेळ पोलिसांवर आणि नागरिकांवर आली. मृत्यूनंतरही अवहेलना झाल्याचा प्रकार यामुळे पुढे आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे सगळे संताप व्यक्त करत आहेत.